नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमधून परभणीमधील अतिसुंदर पर्यटन स्थळे पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। मित्रांनो, महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे। हा जिल्हा मराठवाडा या विभागात येतो। चला पाहू। एक श्री दत्त धाम मंदिर। दत्तधाम मंदिर हे परभणी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाण आहे। हे खूपच सुंदर मंदिर बांधलेले आहे। श्री दत्तात्रय हे भगवंताचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। श्री दत्त धाम मंदिर काळ्या पाषाणाने बांधलेले आहे। हे मंदिर परभणीमधून 4 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। 2 येलोदरी धरण। हे धरण परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात येलदरी या गावाजवळ आहे। हे धरण पूर्ण या नदीवर बांधलेले आहे। हे धरण 1968 मध्ये पूर्ण झाले। सध्या हे धरण महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली चालते। हे धरण धरणाच्या क्रमांकामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते। हे धरण पर्यटकांचे खूपच आकर्षक बनलेले आहे। हे ठिकाण परभणीपासून साधारणतः 57 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। चारठाणा हे परभणी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाण आहे। हे ठिकाण परभणी जिल्ह्यातील जिंतूर या ठिकाणी आहे। चारठाणा या ठिकाणी जवळपास 360 मंदिरे आहेत। चारठाणामध्ये खुराची आई हे जगभरात प्रसिद्ध असलेले मंदिर पाहायला मिळते। हे ठिकाण इतिहासप्रेमीसाठी खूपच प्रसिद्ध ठिकाण आहे। मुदगलेश्वर मंदिर हे परभणी जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे। हे धार्मिक ठिकाण मुकाबलेश्वरचे प्रसिद्ध ठिकाण आहे। हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे। पुरी या मंदिराला देवभूमी म्हणून ओळखले जाते। हे मंदिर परभणीपासून 48 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। साईबाबा मंदिर। श्री साईबाबा मंदिर हे पाथरी या ठिकाणी आहे। परभणीपासून हे मंदिर 46 किलोमीटर आहे। साईबाबाचा मृत्यू हा पाथरी या ठिकाणी झाला। मित्रांनो, आजच्या काळात हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। त्यामुळे येथे बरेच पर्यटक येत असतात। यामुळे पर्यटनाच्या बाबतीत परभणी हा जिल्हा खूपच अग्रेसर बनलेला आहे। मित्रांनो, या व्यतिरिक्त बरेच पर्यटन स्थळे परभणी या जिल्ह्यामध्ये आहेत। याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।